ओम साईराम. आमच्या गावात देवळली प्रवरा गावात श्रीराम कथेचं आयोजन केलं होतं आणि ते बघा किती भव्य दिव्य आयोजन केलं होतं. बघा आता ही आहे गावाची जी बाउंड्री असते तिथेच किती मोठी पाठी लागली होती. श्रीराम कथेचं नियोजन किती मस्त केलेलं आहे. जशी देवळली प्रवरा अयोध्यातली कुठलीही कमी नाही. बघा इथं अयोध्या दिसते अशी या कथेचं नियोजन केलं होतं. आणि इतकीच भारी आणि इतका मस्त मंडप आणि इतकं भारी डेकोरेशन की बस जसं अयोध्याच वाटत होतं. आणि किती मस्त साईबाबाची मूर्ती होती. नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. बघा हे आमचं साई प्रतिष्ठान आहे. आमच्या गावातलं जे काही सगळं नियोजन सप्त्यातलं तेच करत असताना आता 8 दिवस कथेतलं नियोजन देखील तुम्ही बघा. लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा आहे, स्क्रीनसुद्धा आहे आणि एवढा मोठा भव्य दिव्य मंडप आहे. संध्याकाळी 7 ते 10 अशी वेळा श्रीराम कथेची होती. तर बघा देवळी प्रवत रामाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. बघा विठ्ठलाची मूर्ती किती छान आहे. रामकृष्ण हरी मंडळी. ओम साईराम. अनाथ साईबाबाचं इतकं प्रसन्न रूप बघून तुमचंसुद्धा मन भावुक होईल. इतकी ती मूर्ती सुंदर दिसत होती बघा. तर आता ह्या नियोजन केलं होतं आणि संध्याकाळी तुम्ही गर्दी बघा. हे मी 5 वाजता व्हिडिओ काढलेला आहे आणि त्यानंतर भाविकांची गर्दी बघा. तर आता हा राम लक्ष्मण सीता आणि हे रामराव महाराज ढोक यांचं आसन आहे. तर बघा इथं सेम अयोध्या दिसणार आहे असं नियोजन आमच्या गावकऱ्यांनी केलं होतं. त्यावेळी प्रवरेचं नियोजन म्हणजे खूपच तगडं असतंय बरं का. तर बघा तुम्हाला दिसत असं इतकं भव्य दिव्य मंडप हा सगळा भरत होता. तो सुद्धा दिसणारच आहे तुम्हाला. आणि कशी वाटली आमची कथा ते सुद्धा मला सांगा. तुम्ही म्हणता तिंदा काय दाखवत आहे. हा रामाचा जन्म आज दुसऱ्या दिवशी त्यासाठी हा पाळणा तिथं ठेवलेला आहे. तर रामाच्या जन्माचा आणि आता ही गर्दी बघा किती भाविकांची गर्दी झालेली आहे. देवळी प्रवरा श्रीराम कथे नुसती दणदून गेली. आता ही व्हिडिओ आहे आपला 14 वाजता. आणि त्यानंतर बघा आता कथा चालू झाल्यावर श्रीराम कथेचं नियोजन कसं केलं होतं ते महाराष्ट्रात तुम्हाला दिसत असतील. आता रघुपती राघव यांचा जयघोष होत आहे आणि त्यानंतर श्रीरामांची आरती देखील व्हायची. संध्याकाळी 10 वाजता आरती होऊन आपली ही कथा संपायची. तर बघा ही अशी कथा आमच्या गावात नियोजन केलं होतं. आणि आसपासचे लाख, त्रिंबकपूर, टाकळी मिया, आंबीदवनगाव, इकडं बेलापूर, आसपासचे जेवढे छोटे मोठे राऊरी असे जेवढे छोटे मोठे गाव आहे ना तेवढे सगळे या कथेला असायचे. बघा आता काय दाखवत आहे स्क्रीनवर की ना हनुमानाने जेव्हा लंका पेटवली होती ना तेव्हाचा तो सीन आला होता. तिथं तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती भारी. आणि असं स्क्रीनला लावून प्रेक्षकपण असल्यामुळे भाविकांना सुद्धा त्यांचं मन भाऊक व्हायचं. बघा आता लंका पेटवली आणि राम महाराज इकडं सांगायचे तेच दृश्य तिकडं लगेच दाखवायचे. बघा आता रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम याचा जयघोष चालू आहे. आणि मी देखील आहे. बघा 8 दिवसाची कथा होती. इतकी सुपर कथा होती. गरमी भरपूर होती बरं का. त्यामुळे ना कथा तुम्ही बघितली असन तर तुम्हाला कळलं असन की ना कसं नियोजन किती भाविक आलेले होते. जो कथा चालू आहे शेवटपर्यंत भाविकांची गर्दी संपायचीच नाही. भाविक येतच असायचे. इतकी भाविकांचा इतका वाढता प्रतिसाद, रामनामाचा जयघोष असा दुमदुमला आमच्या देवळाली परिसराला की बस. आणि 7 दिवसाच्या नंतर कोणालाही करमणार नाही अशी कथा आमच्या गावात संपन्न झाली होती. आता बघा ही सीतामाईला जेव्हा नाही काय का आपले हनुमान जी भेटली तेव्हा त्यांनी काय म्हणले, माते तुझा काय निरोप आहे. तेव्हा ती काय करते एक हार देते. तुम्हाला तर माहीतच असेल रामायतली स्टोरी. बघा ते आणि कसे त्यांनी झाडं उपटून टाकलेले आहे कोणी हनुमंतांनी. तर खूप काही आहे या कथेत सांगण्यासारखं. पण आपल्याला एवढा काही वेळ नव्हता शूट करायला कारण संध्याकाळची वेळ होती आणि भाविकांची खूप गर्दी असल्यामुळे. श्रीराम कथेचा बोर्ड किती छान आहे. गावातली कथा जेवढे कोणी आले असतात त्यांनी नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि कसा वाटला हा ब्लॉग आमच्या गावाचा देवळाली प्रवराचा हा मला नक्की कळवा. बघा आता परत ही आरती चालू झालेली आहे. आणि असं आमचं भव्य दिव्य नियोजन केलेलं होतं ह्या कथेचं. हा आहे सकाळचा आणि